लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। नमस्कार, मी गोविंद गोंडे पाटील, ज्ञानंकुर विद्यालय शिवाजीनगर। ही शाळा शिवाजीनगरमधील एक नावाजलेली शाळा असून मागील वर्षी या शाळेचं किरायाच्या इमारतीतून परिसरातच बाजूला विद्यार्थ्यांच्या सोयीना आपण स्थलांतरित केली, कारण जुन्या इमारतीचा भाडे करार संपलेला होता, त्यामुळे नवीन इमारत बघणं आवश्यक होतं। आपण त्याच परिसरात असलेली शाळेची एक इमारत तिथं बघितली। याबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांना मागील शैक्षणिक वर्षातच आपण सूचना दिल्या, माहिती दिली आणि सांगितलं की आपण आता नवीन इमारतीत जात आहोत आणि नवीन इमारतीमध्ये मागील शैक्षणिक वर्षाचा निकाल घेण्यासाठी विद्यार्थी, त्यांच्यासोबत पालक हे सर्व आले। विद्यार्थ्यांना निकाल देण्यात आला। विद्यार्थ्यांचं या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरू झाली। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत तिथं करण्यात आलं। शाळा सुरळीत सुरू झाली, परंतु काही समाजकंटक, समाजातील वेगवेगळे इंटरेस्ट असलेले काही संघटना यामध्ये पडून पालकांची दिशाभूल करून शाळेविषयी बदनामी करून त्यांनी शाळेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी सर्व पालकांना विनंती करतो, आवाहन करतो की या कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नका। शाळा आपल्या नवीन इमारतीमध्ये सुरळीत चालू आहे। आमचे शिक्षकही खूप चांगल्या प्रकारे तिथं क्लास घेत आहेत, परंतु बाहेरच्या कुठल्याही संघटनांना तिथं पालकांनी शिरकाव करू नये, संघटनेनेही पालकांना वेठीस धरू नये, शिक्षण व्यवस्था खराब होऊ नये याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे। विद्यार्थ्यांचं हित आपण जपलं पाहिजे। शाळा बंद झाल्याचं ज्या वल्गना अफवा पसरवल्या जातात, यामुळे शाळेवर दुष्परिणाम होत आहे, पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। पुन्हा एकदा पालकांना मी विनंती करतो की या कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नये। शाळा बंद झालेली नसून नवीन इमारतीत आपली शाळा चालू आहे। रोजच्या प्रमाणे आपण विद्यार्थ्यांना तिथं पाठवावं असं मी पुन्हा एकदा सर्व पालकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो। शाळेचे पर्सेंट दरवर्षी लागतो। हो, आमच्या शाळेचा निकाल हा 100% आहे। गुणवत्ता पूर्ण ही शाळा असून पुढेही गुणवत्ता टिकवण्याची मी खात्री देतो। शाळेचा पूर्वीचा पत्ता आणि आता सध्याचा पत्ता ते सांगा। शाळेचा पूर्वीचा पत्ता आहे शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। आत्ताचा पत्ता आहे शिवाजीनगर, मुकुंदवाडी स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर। आणि या शाळेमध्ये फार तर अंदाजे अंतर असेल 300 मीटरचं। आणि बहुतांशी विद्यार्थी आमच्या नवीन इमारतीच्याच परिसरातून शाळेत येत होते, त्यांच्या दृष्टीनं हे अंतर आणखी कमी झालेलं आहे। पालकाच्या माहितीसाठी एखादा फोन नंबर द्यावा, कोणाला त्रास काही असला तर फोन नंबर, कारण डे टू डे संस्थेचा थेट शाळेशी संबंध नसतो, त्यामुळे शाळेत कुणा काही आपण शाळेमध्ये भेटतो शिक्षकांना, पण कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका।